और धीरज रात में गॉगल पहना है 11 बजे, आंखें खराब हो गई पूरे हम 11-12 और आते ही 2 मिनट के फासले से छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस और हमारी गाडी. नमस्कार मित्रांनो, मी आणि धीरज आज चाललो आहे मुंबई एअरपोर्टवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. वाया आम्ही चाललो आहे बाय मेट्रो, कारण आम्हाला आज काम होतं एअरपोर्टला. कार्गोला बॅगा द्यायच्या होत्या एअर इंडियाच्या, त्या दिल्यात आम्ही आणि आता चाललो आहे. लेट नाईट होतं आहे मला जवळपास 2 वाजणार आहेत घरी जायला. बघूया आजचा हा रात्रीचा ब्लॉग कसा होतो आहे. रात्रीची मुंबई आपल्याला बघायला भेटेल. जास्त काही गर्दी नसणार आहे, बघूया काय काय होतं आहे. अरे किती खाली आहे भाई साहब, मेट्रो कहाँ गई? 10:30 बज चुके हैं और हम मेट्रो की तलाश में. ये आ गया मेट्रो. टिकट निकाल, टिकट कहाँ पे? सॉरी. हे कप परेड भेटेल ना मला? लास्ट कधी? गवर्नमेंट जॉब के मजे. हेलो, हम दोनों, मैं नीतीश और धीरज, हम दोनों जा रहे हैं अभी सीएसटी. मेट्रो एयरपोर्ट से निकले हैं, अभी पहुंचेंगे 11:30 बजे तक. और मुझे जाना है वहाँ से पनवेल में रात को 1:30 बजे तक पहुंच जाऊँगा. आता हम एयरपोर्ट के मेट्रो स्टेशन पे. मी हे करतो कनेक्ट आपलं एअरपोर्ट. हमारी जो लोकल है वो अभी प्लेटफॉर्म नंबर 1 पे आई. और ये धीरज रात में गॉगल पहना है 11 बजे. आंखें खराब हो गई पूरी आंखें खराब हो गई. दिन भर रात भर काम कर, कुछ नहीं हो सकता है. सुबह 12 बजे का हमारा लॉगिन टाइम है. अभी 12 से ज़्यादा हो गया. अभी 12 से ज़्यादा हो जाएगा. पता नहीं आज घर पे पहुंच जाएंगे या नहीं, या फिर नाइट आउट करना पड़ेगा. और ये पूरा मेट्रो स्टेशन है एयरपोर्ट का. तो हम 11:15 बजे पहुंच चुके हैं छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस. यहाँ से हमें जाना है पनवेल. लगभग 2 घंटे और लगेंगे. भाई साहब, रात को तो यहाँ पे कोई भी नहीं है. ये मुंबई का छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्टेशन है. अभी देखते हैं कि मैं लोकल का स्टेशन कैसे है. हर रोज़ की तरह जगमगा हुआ है या फिर ऐसा ही सामसूम पड़ा हुआ है. आ चुके हम 11-12 और आते ही 2 मिनट के फासले से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस. और हमारी गाड़ी आ चुकी है पनवेल. धीरज, इसको कॉटन ग्रीन को छोड़ना है. 2 मिनिटाचा फरक नाही. तो जल्दी पकड़ दे. तू कुठं थांबणार आहे मागच्या ह्याच्यात?
मी काही नाही मागे थांबू शकतो, नंतर हळूहळू पुढे जाईल मी. झोपूनच जायचं आता. कशाला मागे जावं लागतं? तुला बसायचं असेल अलीकडे तर बस. तू का बरं मागे जातोस? मला डायरेक्ट समोर ब्रिज आहे ना. अच्छा असं आहे का? हां तुला बसायचं बस तू. हां चल बाय. चलो बाय धीरज. अकरा 14ला गाडी निघाली आहे CSTवरनं. बघूया आज टाईमवरती जाती 1 घंटा 20 मिनटामध्ये की दरवेळेस सारखी 1.5 घंटे लावते. रात्रीचं CST स्टेशन असं दिसतंय 11:30 वाजेचं. 12:40ची लास्ट लोकल आहे. बरं झालं आपल्याला भेटली 11:30. कामाचं आजचं लोड बघून असं वाटत होतं की आज इकडेच नाईट लाईफ काढायला लागणार मुंबईमध्ये. बरं झालं भेटली. पूर्ण ट्रेन खाली आहे. मित्रांनो फायनली पनवेलला पोहोचलो आहे. 12:45 झालेलं आहे. जवळपास 1.5 तास गाडीने लावला. म्हणजे नेहमीसारखी रात्रीसुद्धा गाडी लेट होती. मला वाटतं लास्ट लोकल असेल. नाही अजून 12:40ची यायची आहे CSTवरला. आज खूप लेट झालं आहे. जवळपास 18 तास बाहेर होतो. हेच आयुष्य मुंबईमध्ये. दिवसभर काम करा, रात्रभर असं घरी जायला होतं. मुंबईमध्ये ॲक्च्युली मी राहतच नाही. मुंबईचा थोडं मधला राहतो पण होता. तर ठीक आहे, जे आहे ते चांगलं चाललं आहे. हा ब्लॉग कसा वाटला आजचा? मराठी आणि हिंदीमध्ये झाला थोडं. वगैरे वेगळं करणं कसा वाटला तर नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.